पुढची बातमी बघूयात। निवडणूक झाल्याच्या नंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज हे आता निवडणूक आयोगाकडून नष्ट केलं जाणार आहे। याच फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे। या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीमुळे आयोगाने आपल्या नियमामध्ये बदल केले। त्यामुळे या 45 दिवसांच्या कालावधीमध्येच निकालाला आता आव्हान द्यावं लागणार आहे। काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगासोबतच महायुतीवरती सुद्धा काही गंभीर असे आरोप केलेत। 45 दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्याचा निर्णय संगनमताने केल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केलाय। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय दिल्याच्या नंतर तात्काळ निर्णय दिल्याचं नाना म्हणाले। सरकारकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, वस्तुस्थिती समोर येऊ देत नसल्याची टीका सुद्धा नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे। माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात। याचा अर्थ दालमे काला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। माननीय सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे। सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे, वस्तुस्थिती का नाही येऊ दे, नसेल गडबड तर सांगा, तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे, कोणत्या बूथवर किती मतं झाली, किती लोक लाईन मध्ये होते, हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे। का सरकार लपवती आहे?